स्विच केल्यानंतर आपल्या करिअरवरती किती इम्पॅक्ट होतो त्याचा ॲज पर टेक्नॉलॉजी, ॲज पर तुमचं पॅकेज. जेव्हा तू फर्स्ट स्विच केलं तेव्हा काय माइंडसेट करून स्विच केलं होतं? स्विच करायचा माइंडसेट असा होता की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करतो अगोदर तिथं म्हणजे मी मॅन्युअल टेस्टर होतो ऍक्च्युली. Okay. आणि तिथं मला स्कोप होता बट ब्रॉडर व्ह्यू नव्हता त्याचा की मला इथं जास्त एक्सपांड करता येईल. आणि टूल्स अँड टेक्नॉलॉजीचा असं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये डीप डाईव्ह नाही करणार तोपर्यंत तर थोडंसं कठीण आहे. सुरुवातीचे इनिशियल 5 ते 6 महिने तुम्हाला कोणत्याही नवीन ऑर्गनायझेशन चांगले द्यावं लागतं. तर तुझ्या करिअरमध्ये आतापर्यंत तू किती स्विच केले मग? मी टोटल 4 स्विच केलेले आहे. ओके. आणि जेव्हा तू स्विच करायचा विचार करतो तेव्हा काय माइंडसेट ठेवतो डोक्यामध्ये? पहिला प्रिफरन्स आहे की आता मी ज्या करंट ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय मला जी माझी प्रोफेशनल ग्रोथ आहे ती कितपर्यंत दिसू राहील. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी आता ह्या कंपनीमध्ये येणार आहे तर इथं माझे टेक्निकल माझ्यामध्ये काय म्हणजे ऍड ऑन होणार आहे ती फर्स्ट. सेकंड इज फायनान्शियल, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बरोबर, जे की सगळ्यांनी कन्सिडर करायला पाहिजे. ऑन एन ॲव्हरेज तू किती इयर्स नंतर स्विच करायला बघतो? 1 to 6 इयर्स मध्ये आहेत तुम्ही तर 1-1.5 वर्षानंतर 2 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर तुम्ही नॉर्मली स्विच मारायला पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रोफेशनल प्लस फायनान्शियल ग्रोथ चांगली होईल. 6+ नंतर कसं असतं की ऑपॉर्च्युनिटी भेटतील बट तुम्हाला जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मला प्रोफेशनल ग्रोथ आणि करिअर ग्रोथ जर चांगली मिळत असेल ऑब्व्हियसली मी स्टे करेल तिथे लॉंग टाईम. अपोज पण होऊ शकतो मे बी, करेक्ट, ॲज पर माय अंडरस्टँडिंग. Okay. कारण की भरपूर जणांची थॉट प्रोसेस असेल की मी कंपनीसोबत किंवा ऑर्गनायझेशनसोबत लॉयल आहे तर मग मला काय प्रॉब्लेम आहे. हे बरोबर पण एक आहे. असू शकतं. ठीक आहे. मी भरपूर जण बघितले असे की एका कंपनीमध्ये 17-18 वर्ष म्हणून काढले. ते वाईट नाही आहे. तुमचे रिलेशन जर 1 वर्षामध्ये मॅनेजर वगैरे सोबत चांगले झाले असतील Okay. आणि तुम्ही डिप्लोमॅटिक जर त्यावेळेला हँडल करत असाल तर तुम्ही प्रोजेक्ट पण चेंज करू शकता बरोबर, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल सेट वगैरे तुमच्या मॅच करताय. बरोबर. म्हणजे माझ्यासोबत झालं होतं. पहिल्या क्लायंट कॉलमध्येच फंबल मारलं होतं. ओके. कारण की तो एक्सपिरियन्स नव्हता माझ्या अगोदरचा की मला क्लायंट सोबत बी डीलिंग करायची आहे. त्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर मला फर्स्ट टाइम समजलं की आपल्याला युएसच्या क्लायंट सोबत मी कोऑर्डिनेशन करून काम करायचं. टूल्स अँड टेक्नॉलॉजी ह्या वेगळ्या गोष्टी झाल्या. कधी कधी ही सिच्युएशन येऊ शकते की तुम्हाला कस्टमरला पण हँडल करावं लागेल आणि क्लायंटला पण. आहे पण सुख नाही. बरोबर. मेंटल पीस पण माझ्याकरता इम्पॉर्टंट आहे तेवढंच. ओके, ग्रेट. पॅकेज खूप आहे म्हणून इकडे जॉईन करा आणि किती पण प्रेशर घ्या. तो 1 दिवसाचा प्रेशर नाहीये, तुम्हाला तो वर्षानुवर्ष प्रेशर हँडल करायचा आहे. करेक्ट. ओके. IT मध्ये जॉब स्विच करणं हे किती इम्पॉर्टंट आहे आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल ग्रोथसाठी. त्यानंतर आपलं पॅकेज, त्यानंतर आपलं टेक्नॉलॉजी आणि IT मध्ये स्विच केलं पाहिजे का? ओके, 2 वर्षांनी, 4 वर्षांनी, 6 वर्षांनी स्विच केलं पाहिजे का? आणि स्विच केल्यानंतर आपल्या करिअरवरती किती इम्पॅक्ट होतो त्याचा ॲज पर टेक्नॉलॉजी, ॲज पर तुमचं पॅकेज, म्हणजे प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथचं. तर हा खूप इम्पॉर्टंट पॉडकास्ट होणार आहे आणि त्या म्हणजे ह्या स्विच का करायचं किंवा केलं पाहिजे की नाही, तर ह्या टॉपिकवरती मी परीसला इन्व्हाइट केला आहे. आणि परीसचं जर सांगायचं झालं तर परीसला ऑलमोस्ट 8 to 9 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे IT मध्ये. सर्व्हिस बेस, प्रोडक्ट बेसमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि ऑलमोस्ट त्यांनी 4 ते 5 स्विच केला आहे ITच्या करिअरमध्ये. सो तो जो एक्सपिरियन्स आहे आणि आपल्याला कसं आहे ना, IT मध्ये जे जॉब करते त्यांना विचारा की तुम्हाला स्विच करणं किती इम्पॉर्टंट असते. सो हा पॉडकास्ट मी मुद्दाम, आणि हा पॉडकास्ट खूप कॅज्युअल होणार आहे कारण परीस माझं खूप म्हणजे आम्ही ओल्ड फ्रेंड आहोत. आम्ही सोबतच ऑटोमेशन टेस्टिंगचा कोर्स वगैरे केलेला आहे. सो खूप पॉडकास्ट इम्पॉर्टंट होणार आहे. सो पॉडकास्ट जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पॉडकास्ट एंडपर्यंत बघा. सो वेलकम टू IT वाला देव परीश. हाय. आणि यस, बेसिक इंट्रोडक्शन. या ॲक्च्युली तसं देवनी मला सांगितलं की तुला पॉडकास्टवर यायचं आहे वगैरे वगैरे आणि टॉपिक जसा डिसाईड झाला तर माझे ओव्हरऑल जर्नी जी आहे ती 8 to 9 एक्सपिरियन्सची आहे. आणि त्यामध्ये लाईक मी 4 to 5 स्विच केलेले आहे ऑलमोस्ट बोथ सर्व्हिस बेस प्लस प्रॉडक्ट बेस ऑर्गनायझेशनमध्ये. करिअरची सुरुवात नॉर्मली मॅन्युअलनेच केली. त्यानंतर जसं देवने सांगितलं की आम्ही सोबतच क्लास केला, त्यानंतर आमची जर्नी फुल ॲटोमेशनमध्ये स्टार्ट झाली. त्याच्यामध्ये मल्टिपल टूल्स अँड टेक्नॉलॉजी यूज केलेल्या आहेत मी. यस. परीश, जेव्हा म्हणजे आपण तर पहिली कंपनी तू आणि मी सोबतच जॉईन केली, डिफरंट म्हणा. बट जेव्हा म्हणजे माझ्या आधी तू स्विच केलं, जेव्हा तू फर्स्ट स्विच केलं तेव्हा काय माइंडसेट करून स्विच केलं होतं? स्विच करायचा माइंडसेट असा होता की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये मी काम करतो अगोदर तिथं म्हणजे मी मॅन्युअल टेस्टर होतो ऍक्च्युली. Okay. आणि तिथं मला स्कोप होता बट ब्रॉडर व्ह्यू नव्हता त्याचा की मला इथं जास्त एक्सपांड करता येईल. तर जसं मला खूप जणांनी सजेस्ट केलं की तू आता स्विच करायला पाहिजे कारण की ऑलमोस्ट इथं 2+ इयर्स झाले होते मला. तर मी तसा विचार केला, प्रिपरेशन केली, सोबतच केली आपण, बरोबर. आणि स्विच केलं मी. आणि मग तिथं माझं जे ऑर्गनायझेशन होतं
तिथे मला इंडिव्हिज्युअल वर्क करायला जास्त मिळालं. सो माझं Okay. त्या रिलेटेडमध्ये टूल्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये हँड्स ऑन म्हणू शकतो आपण, हम्म. किंवा मग तिथं मला चांगली कमांड आली असं म्हणू शकतो, Okay. की जे टूल्स यूज करायला पाहिजे ऑटोमेशनमध्ये. बर. आणि जेव्हा तू म्हणजे फर्स्ट स्विच केलं तर त्यामध्ये असा डिफरन्स काय होता, किंवा तुमचं म्हणजे जे आपण म्हणतो ना टेक्निकल ग्रोथ आणि आपली जी फायनान्शियल पॅकेज, त्याच्यामध्ये काय डिफरन्स होता? पॅकेजमध्ये बघाल तर नंबरमध्ये तर नाही सांगणार मी, हा, बट हा. हां तुम्ही 30+ कन्सिडर करू शकतात इनिशियलमध्ये ॲज पर युअर एक्सपिरियन्स. ओके. आणि जर टूल्स अँड टेक्नॉलॉजी आणि कल्चर वाईजमध्ये थोडासा डिफरन्स येईलच, कारण की तुम्ही ज्या ऑलरेडी ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असतात तिथं तुम्हाला सगळे नोन असतात, करेक्ट. तुम्ही कोणासोबत पण काही पण डिस्कस करू शकतात. पण बरोबर. जेव्हा नवीन ऑर्गनायझेशनमध्ये तेव्हा माणूस थोडासा म्हणजे थोडासा घाबरतो, किंवा थोडंसं हां. असं वाटतं की ह्या गोष्टी यांच्याशी बोलायला Used पाहिजे, to होण्या- used to थोडंसं होण्याला थोडा वेळ लागतो. वेळ लागतो. आणि टूल्स अँड टेक्नॉलॉजीचं असं आहे की जोपर्यंत तुम्ही स्वतःहून त्याच्यामध्ये डीप डाईव्ह नाही करणार तोपर्यंत तर थोडंसं कठीण आहे. सुरुवातीचे इनिशियल 5 ते 6 महिने तुम्हाला कोणत्याही नवीन ऑर्गनायझेशनला चांगले द्यावं लागतील. बट ते चॅलेंजेस पण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. येस, ते चॅलेंजेस ऍक्सेप्ट करायचे आणि पॅनिक नाही व्हायचं. मुळात म्हणजे मी भरपूर जण माझे मित्र आहे की जे अशा सिच्युएशनमध्ये पॅनिक करतात, की ऑब्व्हियसली जसं मी एका ऑर्गनायझेशनमध्ये काम करतोय, माझी टीम आहे, मला सगळे नोन आहे, बरोबर. मला काही इश्यू आला मी आला देवकडे, देवाला म्हटलं यार असा प्रॉब्लेम येतोय, देव मला हेल्प करून देईल करेक्ट. आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. नवीन ऑर्गनायझेशनमध्ये तसं नाही होणार, इनिशियल डेज मध्ये तरी नाही होणार, नाही होणार. बरोबर. किंवा तुम्हाला तुमचे प्रॉब्लेम स्वतःहून सॉल्व्ह आउट करावे लागतील इनिशियल. कारण तो बॉन्ड नसतो ना. बॉन्ड व्हायला तुम्हाला वेळ लागेल. तर मी असं कन्सिडर करतो की पहिले 6 मंथ्स तरी तुम्ही चांगली द्यायला पाहिजे आणि फुल एफर्ट्स मारले पाहिजे त्याच्यामध्ये. ओके. तुझ्या करिअर मध्ये आतापर्यंत तू किती स्विच केले मग? मी टोटल 4 स्विच केलेले आहे. ओके. आणि जेव्हा तू स्विच करायचा विचार करतो तेव्हा काय माइंडसेट ठेवतो डोक्यामध्ये? पहिला प्रिफरन्स आहे की आता मी ज्या करंट ऑर्गनायझेशन मध्ये काम करतोय, मला जी माझी प्रोफेशनल ग्रोथ आहे ती कितपर्यंत दिसू राहील. ठीक आहे. बरोबर. फॉर एक्झाम्पल मी आता ह्या कंपनीमध्ये येणार आहे, तर इथं माझे टेक्निकल माझ्यामध्ये काय म्हणजे ऍड ऑन होणार आहे, ती फर्स्ट. सेकंड इज फायनान्शियल, द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, बरोबर. जे की सगळ्यांनी कन्सिडर करायला पाहिजे, फायनान्शियल. कारण की तुम्ही करंट ऑर्गनायझेशन मध्ये जर असाल तर तुम्हाला जे आपलं नॉर्मल ऍव्हरेज अप्रेझल वगैरे जे होते ते करेक्ट. 5 to 10 प्लस मध्ये होते, म्हणजे 5 to 10% मध्ये. बट जेव्हा तुम्ही नवीन ऑर्गनायझेशन मध्ये स्विच कराल तर मिनिमम 30+ तरी तुम्ही कन्सिडर करू शकता. भेटतच. ओके. आणि ऑन एन ऍव्हरेज तू किती इयर्स नंतर स्विच करायला बघतो? माझं सगळ्यांना सजेशन आहे की हे माझं फक्त माझा एक्सपिरियन्स आहे, नॉट मी सगळ्यांना कन्सिडर नाही करत त्याच्यामध्ये. हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगू शकतो तुम्हाला. जर तुम्हाला 1 to 6 इयर्स मध्ये आहेत तुम्ही, तर 1-1.5 वर्षानंतर, 2 वर्षानंतर, 1.5 वर्षानंतर तुम्ही नॉर्मली स्विच मारायला पाहिजे, जेणेकरून तुमचं प्रोफेशनल प्लस फायनान्शियल ग्रोथ चांगली होईल. 6+ नंतर कसं असतं की ऑपॉर्च्युनिटी भेटतील, बट तुम्हाला पोझिशन प्लस तुम्हाला जे काम आहे ते तुमच्या आवडीचं भेटत आहे का ते मॅटर करेल. आणि नंतर मेंटल पीस पण एक राहतो आयटी मध्ये, जसं आपण माहिती आहे आपल्याला की टेन्शन्स वगैरे, रिलीजच्या वेळेचं जे प्रेशर आहे करेक्ट प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकतं. तर त्यावेळेस आपल्याला ते पण कन्सिडर केलं पाहिजे. जेव्हा आपल्याला स्विच करायचंय तेव्हा आपली, कारण आता तू 3 ते 4 स्विच केले आणि त्यानंतर आपल्याला एखादा कॉल आला एचआरचा, तर एचआर डायरेक्टली काय बोलतो की यार तुम्ही म्हणजे खूप कमी टाइम स्पॅन मध्ये तुम्ही स्विच केले, मल्टिपल स्विच केले, तर आमच्या कंपनीमध्ये किती दिवस तुम्ही म्हणजे स्टेबल राहणार, किंवा तुमची स्टेबिलिटीची काय गॅरंटी? हा, असे क्वेश्चन नॉर्मली कधी कधी एचआर विचारू शकतात. म्हणजे डिपेंड्स करते एचआर कसे. जर सिनियर लेवलचे एचआर असेल आणि त्यांनी तुमचं पूर्ण बॅकग्राऊंड हिस्ट्री जर चेक केलेली आहे तुमच्या रिझ्युमवरनं, तर ते तुम्हाला विचारू शकते की तुम्ही एवढ्या 1.5-2 वर्षात का चेंज केलेलं आहे. तर त्यावेळेस तुम्ही असं आन्सर देऊ शकता की जसं माझं जिथं मी काम करत होतो त्या टेक्नॉलॉजीशी मी यूज टू झालो होतो, मला पर्सनल ग्रोथ आणि प्रोफेशनल ग्रोथ ही दोन्ही हवी होती, त्यावेळेस त्याकरता मी स्विच करतोय नॉर्मली. जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये, म्हणजे कारण ज्या कंपनीसाठी मी जाणार आहे त्यांना तुम्ही असं म्हणू शकतात की अगर जर तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये मला प्रोफेशनल ग्रोथ आणि करिअर ग्रोथ जर चांगली मिळत असेल, ऑब्व्हियसली मी स्टे करेल तिथं लॉंग टाइम करता. करेक्ट. परफेक्ट. म्हणजे हे असं तुम्ही तो जो क्वेश्चन आहे त्याला असं टॅकल करू शकतो. ग्रेट. काही लोक आहेत ना ते त्यांच्या कम्फर्ट झोन मध्ये आहेत आणि त्यांना स्विच करायचंय, ते ऑलमोस्ट 4 इयर्स 5 इयर्स किंवा मोर दॅन तेवढ्या पण एकाच ऑर्गनायझेशन मध्ये ते काम करत आहे, तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टी कन्सिडर करून स्विच केलं पाहिजे? हा प्रश्न जरा म्हणजे मे बी कोणाला अपोज पण होऊ शकतो, मे बी, ॲज पर माय अंडरस्टँडिंग. कारण की भरपूर जणांची थॉट प्रोसेस असेल की मी कंपनी सोबत किंवा ऑर्गनायझेशन सोबत लॉयल आहे तर मग मला काय प्रॉब्लेम आहे, हे पण एक आहे. असू शकतं. ठीक आहे. मी भरपूर जण बघितले असे की एका कंपनीमध्ये 17-18 वर्ष पण काढले, ते वाईट नाही आहे, बट याच्यावर माझं ओपिनियन थोडं वेगळं असू शकतं, प्रत्येकाचं वेगवेगळं असेल. करेक्ट. तर जर तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये असाल
आता तुम्हाला माहिती आहे की आयटी मध्ये किती चेंजेस होत आहे, मल्टिपल. बरोबर. आज हा टूल आहे, उद्या नवीन टूल येईल, नवीन परवा नवीन टूल येईल. तुम्ही जर स्टिक टू एकाच टेक्नॉलॉजीवर राहिले, तुम्ही एकाच सेम ऑर्गनायझेशन मध्ये आणि एकाच प्रोजेक्ट मध्ये, तर तुम्हाला त्याच टूल्स तेच टेक्निकल स्टॅक यूज करायचे, त्याच्याशिवाय तुम्ही दुसरे जाऊ नाही शकत. बरोबर. राईट. म्हणजे तुमचा जो एक्सपर्टीज आहे त्याच एरियामध्ये राहील, पण मार्केट कुठे चाललंय हे पण तुम्हाला बघावं लागेल ना. जर तुम्ही त्याच कम्फर्ट झोन मध्ये राहाल तर तुमच्यामध्ये मार्केटमध्ये व्हॅल्यू तुमची कमी होईल. आज भरपूर ऑर्गनायझेशन मध्ये असं आहे की ज्यांना 10+ 12+ एक्सपिरियन्स आहे त्यांचे पॅकेजेस कमी आहे, ज्यांना 6+ 7+ आहे त्यांचे पॅकेजेस त्यांच्यापेक्षा जास्त आहे. करेक्ट. सो कम्फर्ट झोन सोडायला हवा. ॲटलिस्ट इनिशियल 8 to 9 years मध्ये कम्फर्ट झोन सोडा तुम्ही सगळे, ज्यांना असं वाटतं की आपल्याला करिअरमध्ये ग्रोथ करायची असेल. ओके. आणि जेव्हा आपण स्विच करतो, आता स्विच करताना असं पण होतं कधी कधी की आपल्याला चांगलं पॅकेज भेटतं, पण ज्या टूल्स अँड टेक्नॉलॉजीज म्हणजे आपण टूल्स अँड टेक्नॉलॉजी जशा पाहिजे तशा काम करायला भेटत नाहीत. मग त्यावेळेस आपण म्हणजे आता ऑफकोर्स पॅकेज तर आहे, पण टूल्स अँड टेक्नॉलॉजीज आपल्याला ज्या पाहिजे त्याच भेटत, ह्याची काय गॅरंटी? हा, याच्यासाठी मी स्वतःच एक्झाम्पल आहे असं मी म्हणू शकेल. ओके. कारण माझ्या प्रिव्हियस ऑर्गनायझेशन मध्ये माझी हायरिंग ॲज झाली होती ऑटोमेशन टेस्टर, आणि त्यांनी मला टूल सांगितला होता रेस्ट एश्योर्ड. ओके. ठीक आहे. बट त्यांनी मला नवीन टूल्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये टाकलं. तसं मी डायरेक्ट तर नाही म्हणू शकत ना की मला हे पाहिजे होतं, कारण की प्रोजेक्ट रिक्वायरमेंट जी आहे तसं तुम्हाला काम करावं लागेल. करेक्ट. राईट. 1 वर्षानंतर तुम्ही बोलू शकतात की माझी हे स्किल सेट नाही आहे, मला दुसरा जर प्रोजेक्ट मिळेल. हे सर्व्हिस बेस्ड आहे खास. सर्व्हिस बेस मध्ये तुम्ही प्रोजेक्ट चेंज करू शकता, प्रॉडक्ट बेस मध्ये नाही करता, कारण की प्रॉडक्ट एक सिंगल असणार. सर्व्हिस बेस मध्ये तुमच्याकडे ऑप्शन राहते की तुम्ही चेंज करू शकता, दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये जाऊ शकतात. हा, तसा जर कोणाला प्रश्न पडला किंवा कोणी जर समजा अशा सिच्युएशन मध्ये आहे की ज्याला ते टूल्स अँड टेक्नॉलॉजी त्याच्या म्हणजे रिलेटेड टू नाही आहे, की ज्याला करिअरमध्ये ग्रोथ करणार नाही, तर डिरेक्टली असं सोडायचा विचार नाही करायचा. काही दिवस काढायचे तिथं, 1-1.5 वर्ष, त्यानंतर प्रिपरेशन करायची आणि नवीन ऑर्गनायझेशन बघायचं. तुमचे रिलेशन जर 1 वर्षामध्ये मॅनेजर वगैरे सोबत चांगले झाले असतील आणि तुम्ही डिप्लोमॅटिक जर त्यावेळेला हँडल करत असाल तर तुम्ही प्रोजेक्ट पण चेंज करू शकतात, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्किल सेट वगैरे तुमच्या मॅच करताय. म्हणजे माझ्यासोबत झालं होतं, बट नॉर्मली कन्सिडरेशन होत नाही. मी सांगतो 90% केसमध्ये 10% मध्ये होऊ शकते. जसं तू एक आधी एक्झाम्पल सांगितलं की यार नाही 1 to 6 years मध्ये की स्विच केलं पाहिजे, मॅक्झिमम स्विच केलं पाहिजे. तू 1 to 6 year मध्ये पण स्विच केलं आणि आफ्टर 6 years नंतर पण स्विच केलं. तर काय चेंजेस काय होता? फर्स्ट तुझा स्विच आणि आताचा लेटेस्ट स्विच मध्ये काय डिफरन्स होता? याच्यामध्ये एक्सपिरियन्स आणि तुमचा कॉन्फिडन्स मॅटर करतो. फर्स्ट स्विच नंतर जेव्हा तुम्ही जासाल तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टीला पॅनिक करतात. राईट. तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही असा विचार करता, यार ही मला माहिती आहे की नाही आहे, किंवा माहिती आहे तर मी याला कितपर्यंत चांगलं एक्सप्लेन करू शकतो. बरोबर. बट आफ्टर एक्सपिरियन्स जसं झालं 5-6 वर्षानंतर, तर तुम्ही त्या सर्व सिच्युएशनला टॅकल करू शकतात प्रॉपरली, असं मला वाटते. ॲज ऑफ माय एक्सपिरियन्स. प्रत्येकाचे थॉट प्रोसेस वेगळे असू शकतात. की फॉर एक्झाम्पल जर दिलं झालं तर जेव्हा मी फर्स्ट स्विच केलं होतं तेव्हा माझा फर्स्ट क्लायंट कॉल होता. ओके. ठीक आहे. पहिला क्लायंट कॉल होता. मी पहिला क्लायंट कॉल मध्येच फंबल मारलं होतं. ओके. कारण की तो एक्सपिरियन्स नव्हता माझ्या अगोदरचा की मला क्लायंट सोबत बी डीलिंग करायची आहे. त्या ऑर्गनायझेशन मध्ये गेल्यानंतर मला फर्स्ट टाइम समजलं की आपल्याला युएसच्या क्लायंट सोबत बी कोऑर्डिनेशन करून काम करायचं आहे. तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता. तर मी तेव्हा पॅनिक झालो एकदम, आणि पहिला कॉल माझा एकदम म्हणजे घाण गेला. बरोबर. पण आता ती कॅपेबिलिटी आहे नवीन ऑर्गनायझेशन मध्ये. आफ्टर 6 years 7 years नंतर जो स्विच मारला आणि अशी काही सिच्युएशन आली की ज्याच्यामध्ये आपल्याला क्लायंटला कस्टमरला पण हँडल करायचं आहे, तर आपण बेटर वेने हँडल करू शकतो. टूल्स अँड टेक्नॉलॉजी ह्या वेगळ्या गोष्टी झाल्या. कधी कधी ही सिच्युएशन येऊ शकते की तुम्हाला कस्टमरला पण हँडल करावं लागेल आणि क्लायंटला पण. त्याचे मल्टिपल एक्झाम्पल असू शकतात. बट मी तुम्हाला एक जनरलाइज एक्झाम्पल दिलं की जेव्हा कॉल झाला, कोणी तुम्हाला क्रॉस क्वेश्चन केलं, तर तुम्हाला ते प्रॉपरली आन्सर करता आलं पाहिजे. आता तू रिसेंटली स्विच केलं म्हणजे 7+ years ऑफ एक्सपिरियन्स असताना, आणि मॅक्झिमम आय थिंक सगळ्यांनाच माहिती की आपण काउंटर ऑफर वगैरे घेतो, तर मॅक्झिमम तुझ्याकडे पण खूप ऑफर असतील. तर त्यावेळेस तू कसं हे केलं, डिफाईन केलं की आपल्याला आता ही ऑफर आहे, म्हणजे कन्सिडर करतो तुझ्याकडे 3 ते 4 ऑफर असतील, त्या ऑफर मधून तू असं काय कसं कन्सिडर केलं की कोणत्या ऑर्गनायझेशन मध्ये आपण जॉईन केलं पाहिजे? ओके. जसं की तू विचारलं की मल्टिपल्स ऑफर्स, जेव्हा तुम्ही इनिशियल जेव्हा 6+ किंवा 7+ मध्ये जेव्हा म्हणजे इंटरव्ह्यू द्यायला जाता आणि तुम्ही क्रॅक करता फर्स्ट इंटरव्ह्यू, बरोबर, तर माझं असं सजेशन आहे की तुम्ही अशा कंपनीला अप्रोच करा सुरुवातीला की ऍटलिस्ट तुम्हाला दुसरी ऑफर नाही मिळाली तर तुम्ही तिथं कंटिन्यू केलं पाहिजे. ठीक आहे. राईट. हे माझं पहिला प्रिफरन्स राहतो. मी कोणाला पण हे सजेस्ट करेल, कारण की आता मार्केट थोडंसं अप अँड डाऊन चालू आहे. बट तुमच्याकडे काउंटर ऑफर असतील, फॉर एक्झाम्पल मी जर कन्सिडर केलं की माझ्याकडे 3-4 ऑफर्स आहेत, तर त्याच्यामध्ये मी पहिले डिफाईन करेल की टूल्स अँड टेक्निकल
कुठल्या ऑर्गनायझेशनमध्ये छान आहे, म्हणजे माझ्या स्किलला मॅच करताय का, मला तिथे Correct. इंटरेस्ट येईल का मला, करेक्ट. ते सर्वात पहिलं प्रिफरन्स. सेकंड प्रिफरन्स कंपनी कशी आहे, म्हणजे मार्केटमध्ये व्हॅल्यू कशी आहे कंपनीची, राईट, की कुठल्या सर्व्हिस बेस्ड कंपनी आहे, प्रॉडक्ट बेस्ड कंपनी आहे. तर मला नॉर्मली मी प्रॉडक्ट बेस्ड मध्ये काम केलंय, तर त्यामुळे मी अप्रोच नॉर्मली प्रॉडक्ट बेस्ड मध्येच करतो माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सनुसार. आणि थर्ड वे आहे की जर म्युच्युअल फ्रेंड वगैरे तिथं असतील, तर तिथलं जर तुम्हाला इंटरनल इन्व्हायरमेंट जर माहीत पडेल असेल की किती फ्लेक्झिबल आहे, राईट, म्हणजे आपण जे म्हणतो ना की कल्चर कसं आहे, वर्क लाईफ बॅलन्स आहे का. खूप साऱ्या मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशन आहे की नाव तर खूप मोठं आहे, पण वर्क लाईफ बॅलन्स नाही आहे तसं पाहिजे तसं. बरोबर. रिसेंट मध्ये तुम्ही न्यूज पण ऐकले असतील आहे किंवा एवढं सुसाईड वगैरे केलं. पैसा आहे पण सुख नाही. तर मेंटल पीस पण माझ्याकरता इम्पॉर्टंट आहे तेवढंच. ओके, ग्रेट. म्हणजे एक आपण असं बोलू शकतो किंवा एक इयर ऑफ एक्सपिरियन्स आल्यानंतर आपण फक्त पॅकेजच्या मागे नाही बोलू शकत. आणि यस, ते पण पाहिजे यार, कारण पॅकेज हा नंबरच आहे यार. म्हणजे एक वेळ आपण म्हणतोय की आपल्याला 1 लाख 1.5 लाख पेमेंट झाल्यानंतर आपण हे होऊ, पण काही नाही त्यामध्ये, सॅटिस्फॅक्शन कधीच नाहीये. सो माझं पण तेच सजेशन राहील की हा, इनिशियल लेवलला थोडंसं पॅकेजचं आहे, बट थोडंसं आयटी मध्ये लॉंग टर्म विजन म्हणजे करायचे, ठेवायचे, आणि तुम्हाला जॉब करायचा आहे. तुम्हाला असं नाही बघून चालणार की पॅकेज खूप आहे म्हणून इकडे जॉईन करा आणि किती पण प्रेशर घ्या. तो एक दिवसाचा प्रेशर नाहीये, तुम्हाला तो वर्षानुवर्ष प्रेशर हँडल करायचा आहे. करेक्ट. ओके, तू आतापर्यंत जेवढे स्विच केले त्यामध्ये किती टूल्स आणि टेक्नॉलॉजी काम करायला भेटलं तुला? सो सुरुवातीला जो माझा तर नॉर्मली एक्सपिरियन्स ऑटोमेशन प्रोफाईल मधलाच आहे आणि माझी प्रिफर लँग्वेज जावाच होती. ओके. त्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त काम केलंय मोस्टली. सो UI साठी नॉर्मली सेलेनियम विथ जावा, त्यानंतर रेस्ट एश्योर्डवर मी काम केलंय, कराटेवर काम केलंय, पोस्टमॅनवर काम केलंय, आणि एका सर्व्हिस बेस्ड कंपनीमध्ये म्हणजे काही टाइम पिरियड पुरता एक काम आलं होतं जे की सायप्रसवर होतं, तर सायप्रसवर पण काम केलं. त्यामुळे मला थोडं जावास्क्रिप्ट वगैरे माहिती आहे. ओके. आणि नॉर्मल जे त्याच्या अराउंड हे आपले मेन स्टॅक झाले, पण याच्या अराउंड खूप सारे टूल्स अँड टेक्नॉलॉजी राहतात जे आपल्याला लर्न करणं गरजेचंच आहे. जसं की माझी प्रोफाईल आहे QA ऑटोमेशनची. तर कंपनी जेव्हा तुमचा एक्सपिरियन्स जास्त होतो, तुम्हाला त्यांना अपेक्षा असते तुमच्याकडनं की तुम्हाला CI वगैरे माहित असायला पाहिजे, कंटिन्युअस इंटिग्रेशन, जसं जेनकिन्स झालं, किट, मेवन वगैरे सगळं तुम्हाला डिप्लॉयमेंट पण आली पाहिजे. करेक्ट. ॲज 6+7+ एक्सपिरियन्स असतो, तर ते तुमच्या अराउंड राहतील सगळे टूल्स, पण मेन जे फोकस आहे तुमचं आपलं एक प्रोग्रामिंग लँग्वेज चांगली पाहिजे तुमची. थँक्यू सो मच परेश, कारण खूप व्यवस्थित, आणि कारण कसं आहे, हा एक्सपिरियन्स गरजेचा आहे, कारण स्विच करणं इम्पॉर्टंट आहे आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथसाठी. आणि खूप जण म्हणजे इन्क्लुडिंग मी पण किंवा अजून बाकीचे जे असते ना, ते कम्फर्ट झोनमध्ये त्याच टूल्सवरती काम करायचं, त्याच टेक्नॉलॉजीत काम करायचं, जेवढं पॅकेज आहे तेवढंच घ्यायचं, आणि फायनान्शियल तर वीक आहेत, फक्त ते त्याला काय म्हणतो आपण, कॉन्फिडन्स नाही घेणार, रिस्क नाही घेणार, आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर नाही निघणार. सो त्याच्यासाठी तू खूप काही म्हणजे टिप्स सांगितल्यात, आणि त्या नक्कीच आय थिंक ह्या तुम्हाला पण चांगल्याच युजफुल होतील तुमच्या प्रोफेशनल ग्रोथमध्ये. आणि यस, स्विच करत राहा, पॅकेज वाढवत राहा, प्रोफेशनल आणि पर्सनल ग्रोथ होतेच तुमची. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि यस, तुम्हाला माहिती आहे आपण IT वाला देवकडून आपण आपल्या गेस्टला गिफ्ट करतो. सो ओ माय गॉड, सो IT वाला देव एक छोटंसं गिफ्ट, काहीच गरज नव्हती खरं तर. अरे नाही बाबा. आणि यस, थँक्यू परत एकदा. आणि परत काय एकदा सांगणार तू? पॉडकास्ट तुम्हाला आवडला असेल, जर त्याच्यामध्ये तुमच्या काही व्हॅल्यू ॲड झाले असतील तर हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होईल. आणि आपला जो देव काम करतोय ते खूप छान काम करतोय. मी असा पहिला पॉडकास्ट बघितला की ज्याच्यामध्ये मराठीमध्ये लोकांना गायडन्स देणं चाललंय, आणि खास म्हणजे जे ज्यांना गरज आहे खरंच त्यांच्यासाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, आणि त्यांनी त्याचा फुल यूज केला पाहिजे असं मला वाटतं. आणि कसल्याही टाईपचं गायडन्स वगैरे लागत असेल तुम्ही कमेंट करा, आय विल डेफिनेटली आन्सर ऑन इट. थँक्यू सो मच परत एकदा. थँक्यू. आणि थँक्स फॉर वॉचिंग.